मिळते ती फक्त सिंगल, आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 5. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहताय परली 40+ जिनं मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 28 धावा बनवल्या आणि 29 या धावसंख्येचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना आक्रमणाला सुरुवात केली आहे. महेश मोरगेच्या पाठमधून आला हा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. बाटची गडा पाठीमागे चाललाय, शॉर्ट फायनलिंगला बीट केलाय. आउटफील्ड मध्ये बॉल थांबत नाहीये, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. आणि या 2 धावेनंतर आपण पाहताय एकंदरीतच 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे नेरल टायगर्स टीमचं ते मात्र 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज बाळाराम यांना आपण पाहता पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा येतो. आउटसाठी लेग स्टंप, बरोबर लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. अविनाश पालांडे सर इथून सांगतात की वाईड समोर होता. ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर केलाय महेश मोरगे यांच्या पाठमधून. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. धावसंख्येची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. 29चं टार्गेट होतं, लवकर मॅच फिनिश करायचे. याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही सलामीचे फलंदाज उतरले आणि अगदी सुरुवातीलाच जे पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर 40+ 50+च्या या स्पर्धेमध्ये या मॅचेसमध्ये आपल्याला पॉवर प्ले पाहायला मिळत नाही. जे प्रत्येक षटक हे तुम्हाला विदाऊट पॉवर प्लेचं केल्याचं असतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ताकद जनरेट करावी लागते, तुम्हाला गॅप शोधावी लागते. परंतु इतकी जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना महेश मोरगे यांची. आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय नितीन मोरगे. दोनही जर पाहिलं गेलं तर नेरल दहिवली या टीमकडनं सातत्यानं बिलॉंग करतात. आजही आपण पाहताय त्यांच्या गावच्या टीममधून एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज नेरल टायगर्स या टीममधनं खेळताना पाहायला मिळतात. हाच संघ खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे दामतच्या मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ही स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला होता. आणि तोच संघ आता पुनश्च एकदा जामरुखच्या मैदानावरती ओ बोल्ड हिम यू मिस आय विल डेफिनेटली हिट, बरोबर यष्टा हिट केल्यात. आणि इथून पहिली विकेट आली आहे ती नेरल टायगर्स टीमची. फलंदाज इथून बाद होतील नितीन मोरगे. मध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मात्र मिळवली आहे. इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नवीन बॅट्समन दाखल होतात. किशोर भोईर, मॅन फ्रॉम मालेगाव, कालभैरव मालेगाव टीमचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु कौतुक करायला हवं गोलंदाज राकेश यांचं, ज्यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आता या धावा जर वाचवायच्या आहेत तर मात्र विकेट्स आणि त्यातल्या त्यात डॉट बॉल हे समीकरण खऱ्या अर्थानं जुळवून आणावं लागेल ते परली 40+ टीमला. आउटसाइड ऑफ सम वेगवान बॉल, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक डॉट बॉल हे करणं फार गरजेचं आहे. असं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये राकेश यांची गोलंदाजी भरपूर काही सांगून चालली आहे. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले होते, पंच करायचं होतं, गॅप शोधायची होती. परंतु गती इतकी आहे राकेश यांच्याकडे की मात्र इथून गतीनं बीट केलं जात आहे.
चांगला टप्पा, अचूकता, व्हेरिएशन, त्यातल्या त्यात टर्न देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेशांची. आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यावेळी लाईन थोडी पाठीमागे ठेवली आहे आणि तिथून देखील आपण पाहतोय बॉलला थोडी हाईट दिली आणि ते शॉर्टम पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. जबरदस्त ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जांभरुखचं हे मैदान पाटील बाबा क्रीडा नगरी तुम्ही पाहता आणि याच क्रीडा नगरीवरती अनेक स्पर्धा होत असतात. आणि इथे पहा कमालीची गोलंदाजी, कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये. जे युटर्न हवं होतं, जे मोमेंटम हवं होतं, ते सेकंड ओव्हरमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज राकेश यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये जरी 20 धावा आल्या असतील तरी देखील हिथून मॅचला टर्न करण्याची ताकद जी माझ्याकडे आहे, माझ्या गोलंदाजीमध्ये आहे आणि ती दाखवत असताना राकेश यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या स्पर्धेमध्ये पहिलं मिळन षटक हातलंय. एकदा जोरदार टाळे उद्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. तब्बल 20 धावा आल्यानंतर दुसरं षटक हे मेडन आलंय. कमालीची गोलंदाजी राकेश यांची आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव खर्च केली नाहीये. जिथे मात्र नितीन मोरगे यांना त्यांनी पहिल्या बॉलवरती बाद केलं आणि त्याच्यानंतर आलेला किशोर भोईर यांच्या विरोधामध्ये टाकलेले सलगचे 5 निर्धाव चेंडू, 5 डॉट बॉल. पहिलं मेडन षटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मधील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 9. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळं कंपल्सरी चेस या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 12 बॉलमध्ये 9. ज्या पद्धतीने आता गोलंदाजी केली आहे राकेश यांनी तशीच गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. या धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे. परंतु आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच महेश मोरगे, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव, म्हणजे अर्थातच 4 बॉलमध्ये ते अगदी 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. आज सगळे 40+ 50+ खेळाडू तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. बराचसा क्रिकेट 40+ आणि 50+ देखील बहरला, कारण की जितक्या मॅचेस आता ओपन क्रिकेटच्या पाहायला मिळतात तितक्याच मॅचेस खऱ्या अर्थानं 40+ आणि 50+ देखील होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल मिस टायमिंग, हवेत फिल्डर जज करतात परंतु टायमिंग इथे मात्र जजमेंट चुकलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी डबल माइंड झालं. असं वाटलं होतं की पहिल्यांदा झेल मिळेल की नाही, परंतु त्याच्यानंतर जो निर्णय घेतला की आता मात्र झेल मिळेल, परंतु तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहता जमिनीवरती आला. धावा मिळाल्या तर 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 11 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक संघर्ष मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. देखणं दर्जेदार नेटनेटकं नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं. बॉल सरळ चाललाय, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार. धन्यवाद. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या 26. समोर होता ओरपीच, समोर खेळलेत लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. धाव मिळेल ती फक्त सिंगल आणि या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 27 धावा धावफलकावरती. संघर्ष मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. 27 धावा धावफलकावरती आहेत. अफाट मेहनत खऱ्या अर्थानं असते स्पर्धेच्या मागे, कारण की स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या स्पर्धेच्या मागची जी काही मेहनत आहे ती मेहनत फक्त आयोजकांनाच माहिती असते. कित्येक रात्र आणि दिवस खऱ्या अर्थानं आयोजकांच्या डोळ्याला झोप नसते, कारण की ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होईल, या स्पर्धेमध्ये संघ किती असतील, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहता खेळाडूंसाठी
कशी व्यवस्था केली जाईल, हे स्पर्धेचं मैदान कसे असेल, या स्पर्धेमध्ये अंपायर्स कसे असतील, या स्पर्धेमध्ये समालोचक कसे असतील, या स्पर्धेमध्ये लाईव्ह कोणता असेल, या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं जबाबदारी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची